लातूर शहरात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली होती। गुळ मार्केट, भाजी मार्केट आणि बसस्थानक परिसरातून वारंवार दुचाकी चोरीला जात होत्या। गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या मोटारसायकली काही मिनिटात गायब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र अखेर गांधी चौक पोलिसांनी या चोरीच्या मालिकेमागील टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। मोटारसायकल चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून तब्बल 7 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार विशेष पथके तयार करून शहरात तपासाची मोहीम सुरू करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 6 मार्च 2026 रोजी सापळा रचण्यात आला आणि रफिक रहीमसाब शेख या आरोपीला मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडण्यात आलं। त्याच्या ताब्यातून हिरो होंडा कंपनीची HF डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली। पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांकडे देत होता आणि त्या मोटारसायकली स्क्रॅप करून त्यांचे सुटे भाग वेगवेगळे करून विक्रीस काढले जात होते। या चौकशीतून पोलिसांनी नजीर शमीम शेख, तालिफ मोहम्मद शेख आणि युसुफ इस्माईल शेख या 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपीकडून 6 मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग तसेच एक मोटारसायकल असा एकूण सुमारे 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या 7 गुन्ह्यांचा उलगडा झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे आणि साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने केली आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर।